सुमे, तू काय म्हणत होतीस? काय केलंय मी आता? काय नाही. पायलट, हा? तुला कसला घुईंग घुईंग आवाज येते का रे? घुईंग? नाही नाही, कुठे काय? झालं का परत सुरू तुझं खोटं बोलणं? सॉरी, ऍक्च्युली माझा दुसरा फोन आहे, त्यावर फोन येतोय. अरे मग उचल की, मला बी बघू दे की कसला फोन आहे समर साहेबांकडे. हा मम्मा, बोल. हा मम्मा. अरे समर, कुठे आहेस तू? अगं मी ऍक्च्युली बाहेर आलोय जरा लोकांना भेटायला, जनसंपर्कासाठी. जनसंपर्क नाही, चांगली गोष्ट आहे, पण मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. कशाबद्दल मम्मा? अरे ते तू घरी आल्यावरच सांगेन मी. लवकर घरी ये बरं, मी वाट बघतीये. बरं ठीक आहे, येतो मी. काय ग, हसायला काय झालं? मम्मा 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 नाही तर आणखी काय म्हणणार आता? आई म्हणत जा की. मी लहानपणापासून मम्माच म्हणतो ना. आई म्हण, त्या शब्दात लई माया असते बघ. आई. बघू. बर, काय म्हंटली मग तुझी मम्मा? अगं तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे, मला निघावं लागेल का आता? मजा की, मी कुठं अडवले तुला? सुमे, मम्मा परवा तुला जे काय बोलली. पायलट, तो विषय काढ नकोस आता. मला जे बोलायचं होतं ते त्या दिवशी बोलले मी. तुझ्या मम्मा पेक्षा तुझाच लय राग आलता. सुमे, आय एम सॉरी. तुझ्या रागाचं लोणी होऊ दे ना. लाडा देऊ नकस आता. जा, वाट बघत असेल तुझी मम्मा. हा, येतो. पायलट, शिकलास की. ये ये. बाय. बंद झाला बाबा दिसायचा. लबाड लांडग ढोंग करतय, लगीन करायचं सॉंग करतय, ढोंग करतय. लबाड लांडग ढोंग करतय, लगीन करायचं सॉंग करतय. काय मग सुरेश, आज लयच खुशीत दिसतोय. हा, खुश आहे. आज कोलीत घावलंय. कोलीत? कोलीत? कसलं कोलीत? ड्रायव्हर आहे ना तू? ड्रायव्हरच नाही. कोण? आपला ड्रायव्हर? ड्रायव्हरच नाही तो. म्हणजे? अहो, ड्रायव्हर सारखा वाटत असलं ना तर ड्रायव्हर नाही तो, पायलट आहे. अहो हे बघा, बघितलं का? तुम्हाला बी येडं बनवलंय त्या पायलटनं. तुम्ही बी त्याला सुमीच्या वशिल्यावर कामाला घेतलंय. आता कळालं असेल तुम्हाला काय एवढ्या दांड्या मारायचा त्यो. त्याला कामाची गरज नाही. हवं. अरे देवा, आता काय करायचं कदम? आता काय करणार साहेब, त्याची विषय सोडून देऊ म्हणताय? हा, ठीक आहे. सुरेश, तू पण दे सोडून. अहो असं कसं सोडून देऊ? अहो हेच तर कोलीत आहे. तुम्हाला गप बसत बसा, पण मी नाही बसणार बाबा गप. म्हणजे तू काय करणार? अहो काय करणार म्हणजे काय, सुमीला दाखवणार हे जाऊन. मग बघा ती कसं पिसं काढते त्याचं ती. हे सुरेश, हे बघ, असं काय करू नको. आणि सुमीला तर यातलं काही सांगू नकोस. अरे सांगू नको कसं? म्हणजे सुमीला तू एवढा बनवतोय आणि मी बघत बसू? कळू दे की तिला बी हा कसा माणूस आहे तो. अरे पण तिच्या मनाला किती वाईट वाटत असेल ह्याचा जरा तरी विचार कर की. बरोबर आहे, नको सांगू तिला यातलं काही. तिला किती मोठा धक्का बसेल. अहो साहेब, तुम्ही का सुमीला आज ओळखताय का? तिला धक्का बसत नसतो, ती धक्का देत असते.
तुम्ही आता बघाच त्या पायलटला कशी ती धक्का देते ते. हे बघ सुरेश, तू जर आमचं ऐकणार नसशील ना तर आजपासून आमची खानावळ बंद. हा, आणि तुझा जो काही हिशोब असेल ना तो आजच्या आज करून टाकतो. आणि उद्यापासून कारखान्याचं सगळं डबं बंद करून टाकतो. का हो साहेब? होय. हे बघ सुरेश, तू अजिबात सुमीला काही सांगायचं नाही. पण साहेब, तुम्ही त्या लबाड लांडग्यासाठी कशाला एवढं म्हणताय हो? अरे त्यांच्यासाठी नाही, आपल्या सुमीसाठी. ती राधा कसं असेल का? नाही सोसणार. अहो पण साहेब, बर नाही सांगत बाबा, उद्या एकदाची तुमच्या मनासारखं. बर जाऊ का आता? हो हो, जा तू जा. हा, ही डबल घ्या तुमचं, ही घ्या तुमचा, ही द्या. रातच्याला दोघं बी टायमिंगला खानावलेली आहे बरं का? हा? जातो आता. लबड लांडगं ढोंग करतोय. कदम, हा, मोठ्या अडचणीतून सुटलो बुवा. थोडक्यात वाचलो, नाहीतर सुमीनं त्या साहेबाबरोबर आपली बी पिसं काढली असती. अगदी बरोबर आहे. साहेब, आज रात्रीच्याला याच खानावळीत या तालुक्यातल्या वर्ल्ड फेमस आचार्याचा तडकाच दाखवतो तुम्हाला. आता मी त्याला काय करणार? त्या संख्ये गुरुजींनी पत्रिकेतली जशी मुलगी सांगितली तशी मी शोधून आणली. दिवस रात्र एक करून शोधली ताई मी मुलगी. असं काय करतेस तू? आता ती नेमकी अशी निघाली, त्याला मी काय करणार ना. नरसू, एकदा संख्ये गुरुजींना फोन करून हा प्रॉब्लेम सांगतोस का? ह्याच्यावर काही उपाय आहे का? करतो लगेच फोन करतो, काय प्रॉब्लेम नाही. गुरुजी, हॅलो. हॅलो गुरुजी. अहो कुठे आहात तुम्ही? इथे प्रॉब्लेम झालाय आमचं. नाही नाही, मी नाहीच आहे इथं. प्रॉब्लेम तर ऐका. हा, बोला बोला. काय झालंय? तुम्ही सांगितलेली पत्रिकेतली मुलगी आम्ही शोधली, ती आम्हाला मिळाली, पण जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जोडी जुळतच नाहीये समर साहेबांची तिची. सगळंच कसं मनासारखं होईल? अहो, नशीब चांगलं असलं तर मुलगी सुंदर असेलच असं नाही हो. हा म्हणजे बरोबर आहे तुमचं, आम्ही केली असती ऍडजस्टमेंट, तो प्रॉब्लेम नाहीये. पण हे जरा फारच होते हो, म्हणजे जास्तच आहे जरा ती मुलगी. म्हणजे काही दुसरा उपाय नाहीये का? नाही नाही, त्याच्यावरती एवढा एकच उपाय आहे. बाकीच्या उपायांची मी गॅरंटी घेणार नाही. अरे बापरे, नको नको, दुसरा उपाय नको. हा, आपल्याला गॅरंटेड उपाय पाहिजे. काय म्हणताय? मग रकमाशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. रकमाशिवाय दुसरा पर्याय नाही? नाही नाही, असं नको गुरुजी. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे या, आपण इथे सगळा प्रॉब्लेम मिटवू ना. बोलू आपण इथे येऊन. नाही 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 नाही, मी गावातच नाहीये. या गावात नाहीये, पण दुसऱ्या कुठल्या तरी गावात आहात ना. गाडी पाठवू का तिथं? टेम्पो पाठवू? अहो, नको 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 नको, मी इथे नाहीच आहे. मी तिकडे लांब आहे, हिमालयात आहे, हिमालयात. अहो, डोंगर दऱ्यात फिरतोय मी, सगळीकडे बर्फच बर्फ आहे. तिथं कुठे गाडी पाठवणार तुम्ही? रेंज येते ना तिथे? नाही नाही, असं शिखरावरती बसलं ना की मग तिथं रेंज येते, मग ते बोलता येत आपल्याला. काय सांगताय? हिमालयात शिखरावर चढून बोलताय? चालू दे तुमची साधना, चालू दे चांगलंय. आणि तुम्हाला काहीतरी अजून एक पॉवर मिळू दे. हा चालेल चालेल, थँक्यू. ताई, ते उपाय नाही म्हणतायत दुसरा. अरे नरसू, किती पाल्हाळ लावून बोलतोस रे तू फोनवर. शी. पाल्लाळ कसला आलं ताई? आपले गुरुजी हिमालयात तपश्चर्या करतायत, एक पाय वर करून. मी त्यांना सांगितलं, म्हणलं ते एक पायामध्ये आमचा पण प्रॉब्लेम उरकून टाका ना, आणि दुसरा काही उपाय मिळाला तर सांगतीलच ते. अनुराधा, हे जरा जास्तच होतंय. अगं, समरची काय आवड? तुम्ही गप्पा बसाओ. आई आहे मी समरची. समरच्या बाजूने सुद्धा विचार करतीये. वा ताई वा, आईची माया म्हणजे काय सांगायचं तू. बस. पण सध्या समरसाठी त्याचं नशीब महत्वाचं आहे, आणि ती मुलगीच त्याचं नशीब आहे. करेक्ट. अरे समर, कुठे होतास तू? जनसंपर्क. बबनराव, तुम्हाला विचारलं होतं ताई मॅडमनी, कशाला मध्ये तोंड खुपसताय? मम्मा, मी तुला आई म्हणू का? वा वा ताई, काय संस्कार आहेत तुझे. आई वगैरे. शी. आई? अरे किती गावंढळ वाटतं ते. अमेरिकेतून शिकून आलायस ना तू, आणि हे काय नवीनच? मी पण तेच म्हणतोय की ते तिकडनं शिकून आलायस तू. असं आई वगैरे म्हणजे फार होतंय. कुठनं शिकून आलास हे? कळलं.
राग आला म्हणल्यावर सुमीनच शिकविलेलं दिसतंय. मी माझ्या रूम मध्ये जाऊन रेस्ट करतो. मम्मा हे नवीनच होतं का? बबनराव कुठं ते जबाबदारी शाबास. अरे वा, जबाबदारीचं फारच मनावर घेतलेलं दिसतेस तू. शाबास. हसतो काय? चल हे करते जा. नरसू हा? हे बघ, काय? आज संध्याकाळी समर घरात हवाय मला. कशाला? सांगितलंय तेवढंच करशील? म्हणजे काय, तुझा शब्द माझा शब्द, तुझी काळजी माझी काळजी. आज समरला कुठेही बाहेर जाऊ देऊ नकोस. आज मी त्याचा होकार मिळवणारच. या 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 या, आज स्पेशल आहे तुमच्यासाठी. बाबड्या, आज गंमत आहे. या. काय गंमत आहे रे? बसा बस. अरे बघच तू काय गंमत आहे ती. सुरेश सांग की लवकर काय आहे ती. आधी मला सांग, तुझा जोडीदार कुठे? कोण साहेब होय? हो. मला म्हणलं तुझा पुढे. सुमे, आज ड्रायव्हर कुठं राहिला? ते नाही येणार आज, त्यानं आधीच सांगितलंय मला. बरोबर आहे. अगं पंचपाकवान खाणारा माणूस तो, त्याला हितलं जेवण गोड लागतंय वय. आता येऊ देस त्याला. जाऊ तू माझा इंका. ड्रायव्हर आता खरंच बंद कराल का इकडे येणं? हॅलो पायलट, मला सांग, आता तू खाणं बंदच केली म्हणायची का? सुमे, अगं खरं तर तुझ्या खानावळीत यायला, तुझ्या हातचं जेवायला मला फार आवडतं. पण तुझ्या खानावळीतल्या लोकांशी अजून खोटं नाही बोलू शकत आहे का मी. होय का? आता खोटं बोलायचं ताप होतोय का तुला? हे बघ पायलट, तुला खोटं बोलायचं नसेल ना तर खरं बोलून ये. आणि माझं नुकसान कशाला करतोयस र? अजून माझा महिना पूर्ण व्हायचा आहे. बरं ठीक आहे ठीक आहे, येतो. पण आज कसं येऊ ग मी? कसं म्हणजे? तुझ्या मम्माला सांग की काहीतरी. आणि इतके दिवस माझ्याशी खोटं बोलताना काय काय सुचायचं की? नाही नाही, तसं नाही. खानावळीची वेळ 9ची आहे ना, 9 वाजत आलेत आता. आणि खानावळीचा नियम मोडायचा म्हणजे. पायलट, अरे आधी जेवण महत्वाचं आहे. नियम मोडला तर चालतो कधी कधी. तू ये. अगं नाही, पण सुमीचा नियम मोडायचा म्हणजे. म्हणजे तू येणार नाहीस का? मी आता सुमी सांगते म्हणल्यावर यावंच लागणार आहे. मग काय, 5 मिनिटात तुझ्या घरी पोहोचावं लागणार आहे मला. पण पायलट, तुझ्या गावावरनं माझ्या गावाला 5 मिनिटात कसं पोहोचणार तू? हे वेडे, मला वाटतच होतं मग तू येणार म्हणून. अच्छा हो का? हा. काय रे पायलट, तुम्हाला येडी म्हणालास का आता? मी पायलट, ह्या सुमीला येडं बनवणारा पैदा व्हायचंय अजून, कळलं? वा वा वा, ड्रायव्हर साहेब आले की. या या या, बसा. आता मी काय सांगतो ती नीट ऐका. आणि सुमे तू पण ऐक. अगं ह्या जाधव साहेबांनी ह्या ड्रायव्हरने तुला फसवलंय. अगं ह्यो ड्रायव्हर नाही. अरे सुरेश, सुमे, आणि ह्या बाबण्याने पण तुला फसवलंय. अगं सुरेश, नको की वाढवू, ग बस की आता. अरे नाही ग बसणार मी बाबन्या. तालुक्यातला वर्ल्ड फेमस सुरेश आचार्याचा तडकाच दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही अगं ह्यो ड्रायव्हर नाही, अगं ह्यो पायलट आहे, माहित आहे मला. म्हणजे माहिती आहे तुला?
अरे तेच तर मगापासून मी तुला सांगतोय, पण तुझ्या टाकल्याचा स्क्रू आहे का नाही तो झालाय ढिला, पडलाय कुठंतरी. तात्या, मला बी 4 दिवसापूर्वीच कळालं. या लांडग्यांनी लय नाटकं लावली. पण सुमी हाय आणि मला येडं बनवणारा पैदा व्हायचंय अजून. अगं सुमे, तुला 4 दिवसापूर्वी समजलंय, 4 दिवस केलंच काय? या पायलटचे पिस काढत होते. आता ह्यांची पाळी आहे. पायलट खोटं बोलला ह्याला कारण आहे, पण तुमचं काय? अगदी बरोबर आहे. उलट तुमच्यामुळे त्याला बी ज्यादा खोटं बोलायला लागलं. हो ना, या बबननी जर सगळं आधीच खरं सांगितलं असतं तर विषय तेव्हाच संपला असता. हा, जाधव साहेब, तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं ना, ह्याला एवढं खोटं बोलायची गरज नव्हती. हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालंय. काय साहेब, आता सगळी बिल आमच्या नावानं फाडताय होय? सुमी कधीही चुकीचं बोलत नाही. नाहीच बोलत. सगळे खोटारडी माझ्याच खानावळीत गोळा झालेत. हॅलो हॅलो, अरे आधी उचलायचा असतो. अयो मामासाहेब, हॅलो हॅलो मामासाहेब, ऐकून झालंय का? बापण्या. हॅलो हॅलो. बापण्या पळाला. पण तुम्ही लक्षात ठेवा, जाधव साहेब परत माझ्या संग जर खोटं बोला ना तर याद राखा. हॅलो हॅलो हॅलो, मामासाहेब बोला की. अरे बाबण्या, समर साहेब कुठे आहेत? हाय ते की इथंच. इथंच म्हणजे कुठंच? इथं म्हणजे जनसंपर्क वाढवायला आलोय आमच्या गावात. ते बाबण्या, अरे या रेटनी तुम्ही जनसंपर्क वाढवायला लागलात तर थोड्याच दिवसात समर साहेबांचं नाव महाराष्ट्रभरात होईल. असू नको, बास कर आता. म्हणजे आजच्या पुरता जनसंपर्क बास कर आता, आणि 2 जण ताबडतोब घरी या. हा, निघतो लगेच. हा, ठेवा. ताई, म्हणजे समरला आवडेल का आपण फोर्स केलेला? आपण जरा शांतीत घेतलं तर बरं होईल. बरोबर आहे. अनुराधा, मला काय वाटतंय, तू पुन्हा एकदा विचार कर. तुम्ही गप्प बसा हो जरा. आम्ही इतका अडचणीतनं काही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, त्यातलं काही सुचलं ना तरच सांगा. पण दुसऱ्यांची मुलगी अशी आपल्या घरात ठेवणं म्हणजे जरा. भाऊजी, दुसऱ्याची मुलगी कुठे आता ती? तुम्ही काळजी सोडा, पण आता रकमाची जबाबदारी तुझ्यावर आहे. समजलं का? तुझी मुलगी आहे ती. आहो काय आहो, तुला मुलं पाहिजे होती ना, घे आता. मूल पाहिजे होतं, डायरेक्ट लग्न ठरलेलं मूल नकोय मला. ताई मॅडमनी सांगितलंय ना, मग फायनल, काय बोलायचं नाही. मम्मा, अरे समर सिंग, या या या, बसा. नाही म्हणजे जनसंपर्क करून दमला असाल ना. बसा. मग काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? असं आहे समर, म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर लोकांमध्ये एक इमेज उभी करावी लागते आपल्याला. आणि मुख्यमंत्री हा कौटुंबिक माणूस असायला पाहिजे. पण ते याचा अर्थ म्हणजे नरसू सरळ आहे. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आपल्या समरला लग्न करावंच लागेल. काय? हो मम्मा, हे काय चाललंय? हे बघ, मी राजकारणात येण्यासाठी होकार दिला होता, हे लग्नाचं कुठून आलं आता मध्येच? अजिबात नाही. अरे असं एकदम झिडकारून टाकू नकोस, म्हणजे एकदम नाही म्हणू नकोस ना. जरा थोडा विचार कर आणि मग निर्णय घे. म्हणजे आता ते पाहुणे आले होते ना, त्यांची मुलगी 4-5 दिवस आपल्याकडे थांबणार आहे. म्हणजे तुम्ही मुलगी सुद्धा बघितलीत माझ्यासाठी? बघा, मी म्हणालो होतो ना समरला नाही आवडणार म्हणून. अरे समर, काहीच घाई नाहीये. ती मुलगी आपल्याकडे राहणार आहे, तेव्हा तू तिचं वागणं बोलणं बघ, तिच्या सवयी बघ, आणि मग तुला आवडली तर मग आपण पुढचं बघू. जा ग, त्या रकमाला घेऊन ये. हो हो, आणते. तुझ्या मुलीला. मम्मा, अगं पण अरे बघ तर तिला.
ही बघा आली. अडकला. तुम्ही का पायलट अडकला.